नमस्कार मंडळी, वहिनींचा स्वयंपाक या चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे. बरेच दिवस झालं मी काय चिकन नव्हतं बनवलं, तर म्हटलं चला आज आपण चिकन बनवूया. आज नॉनव्हेजचा दिवस पण आहे. दिवस म्हणजे आज बुधवार आहे आणि बरेच दिवस झाले मी चिकनच नाही बनवलं. मग बाजारात जाऊन मी 1.25 किलो चिकन घेऊन आले. चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जाडं मीठ घालायचं. जाडं मीठ यासाठी घालायचं की जाड्या मिठाने चव लागते चांगली नॉनव्हेजला. हळद घालायचं आणि आपण याला 10 ते 15 मिनटं ह्याला मुरत ठेवायचं. आपण हळद मीठ लावून झालं आहे. आता आपण मसाला तयार करूया. काही जास्त मसाला लागणार नाही, अगदी साधी सोप्या पद्धतीनेच आपण चिकन करणार आहे. ओलं खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत, 2 लसणाचे गड्डे घेतले आहेत आणि कांदा घेतला आहे. आपण हे ना गॅसवरती भाजून घेणार आहे. आपला मसाला पण भाजून झाला आहे, तर आपण गॅसवर आता टोप ठेवूया आणि त्याच्यामध्ये मी 3 पळ्या तेल घालणार आहे टोपामध्ये. आणि व्हिडिओ शूट नाही झाला, कांदा चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये. आता तो कांदा भाजलेला व्हिडिओ शूट नाही झाला. आणि हळद मीठ लावलेलं आपण चिकन त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि चांगलं एकजीव करेपर्यंत हलवून घ्यायचं आपल्याला चिकन. आता आपण याच्यावरती ताट ठेवूया आणि 5 ते 10 मिनटं आपण वाफवून घेऊया. लगेच पाणी नाही टाकायचं, पहिलं त्याचा कलर लाल कलर जाऊन द्यायचा. आणि आता आपण मसाला जो भाजून घेतला तो बारीक करूया. ओलं खोबरं घेतलेलं भाजून, लसूण घेतलेला, कांदा घेतला भाजून, कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा घ्यायचा. हे सगळं आपण मिक्सरला बारीक करायचं. बघा आपला मसाला तयार आहे. आता आपण चिकनवरचं ताट काढूया. बघा असं चिकनला पाणी सुटतं, म्हणून लगेच पाणी नाही ओतायचं. आता आपण हे चांगलं हलवून घेऊया. आता आपण जे ताटामध्ये पाणी टाकलं होतं ना, तेच पाणी आपण चिकनमध्ये घालायचं. थंड पाणी घालायचं नाही चिकनला, गरमच पाणी घालायचं. ते टोपावरती आपण ताट ठेवले झाकून, त्याच्यामध्येच पाणी घालायचं. आता हे आपलं चिकन शिजलं आहे. मी आता आळणी काढते थोडी माझ्या पोरीसाठी. तिला आळणी प्यायचं होतं म्हणून तिच्यासाठी आता आपण हे चिकन आहे ना एका कढईमध्ये काढून घेऊया आणि आपण त्याच टोपामध्ये चिकन बनवणार आहे. म्हणजे चिकनचं कालवण बनवणार आपण. मी 2 ते 3 पळ्या तेल घातलं आहे चिकनला. आणि तेल चांगलं गरम झालं की जो आपण मसाला बनवून घेतला तो त्याच्यामध्ये घालायचं तेलामध्ये. ह्याच्यामध्येच तेलामध्ये आपल्याला 3 चमचे मी चटणी घालणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कालवणामध्ये आपल्याला कोणता इतर मसाला, गरम मसाल्याची गरज नाही घालायची, कारण आपल्या चटणीमध्ये सगळे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे चिकन किंवा मटण मसाला घालायची गरज नाही. आणि हा आपल्याला मसाला पण जास्त भाजायचा नाही, कारण आपण हे सगळं ऑलरेडी भाजूनच घेतलेलं आहे. त्याच्यामुळे हे थोडंसं भाजून घ्यायचं तेलामध्ये. चांगली चटणी भाजून घ्यायची आपल्याला आणि हा मसाला पण थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा. मसाला भाजला की ह्याच्यामध्ये आपण जे आळणी काढून ठेवलं होतं ना, ते आपण ह्याच्यामध्ये कढई ओतून टाकायची चिकनची. बघा मसाला चांगला भाजला आहे आपला.
आपलं चिकनचं कालवण तयार आहे आणि याच्यावरती आपण कोथिंबीर घालूया. खूप छान चवीला कालवण होतं. माझ्याच पद्धतीने तुम्ही चिकन करून बघा. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. बघा किती कलर आलाय कालवणाला, किती छान कलर आलाय. आपल्या सातारा सांगली भागामध्ये असंच कालवण करतात चिकनचं. आपण इतर मसाले घालत नाही त्याच्यामध्ये, कोणते गरम मसाले. आपल्या चटणीमध्ये सगळे मसाले असतात. आणि इथं मी सुक्कं पण करते थोडं. एकदम साधी सोपीच पद्धत आहे. आम्ही कालवणामधलेच तुकडे काढून सुक्कं बनवतो. आणि हा मसाला जरा जास्तच घातला मी सुक्यासाठी, कारण माझ्या मुलीला खूप मसाला खायची सवय आहे. तर त्याच्यामुळे हे मसाला मी सुक्या खोबऱ्याचाच बनवला आहे. तेच जे आपण चिकनला मसाला वापरतो तोच घालायचा. आणि थोडंसं मी रस्सा काढला आणि त्याच्यामध्ये थोडे पीस घेतलेत आणि हे आपण म्हणजे थोडंसं चटणी मिठामध्ये परतून घ्यायचं आपण. आणि कालवण घालायचं थोडं त्याच्यामध्ये. बघा आपलं सुक्कं चिकनसुद्धा तयार आहे आणि याच्यावरती आपण कोथिंबीर घालूया. बघा अगदी साधी सोपीच पद्धत आहे. सुक्कं चिकनसुद्धा मी बनवून घेतलं आहे. माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ह्या कमेंटमध्ये सांगा. या जेवायला. बाय.